अगोदर आपण एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय बघितलं होतं. आता आपण रेट जो रिॲक्शनचा रेट आहे तो रेट कसा चेंज होतो किंवा सगळ्याच रिॲक्शन सारखे असत नाही हे एका एक्झाम्पलवरनं बघू शकतो. द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स. For example, during winter, long time is required for setting milk into curd, while at a higher temperature during summer, the rate of setting of milk increases and the curd is formed early. एकच रिॲक्शन आहे, दुधापासून दही निर्माण करणं, बरोबर आहे. दुधापासून दही तयार होतं. पण विंटर सीझन असेल तर विंटर सीझनला वेळ जास्त लागतो, म्हणजे दही तयार होण्यासाठी वेळ जास्त लागतो. तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे समर सीझनमध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळं दुधाचं दह्यामध्ये लगेचच रूपांतर होतं. म्हणजे दूध जर आपण नॉर्मली घरी ठेवलं तरी तुम्हाला माहिती आहे ते नासतं. म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर इथं समरमध्ये जास्त होतं आहे, कारण इथं काय करतं आहे, टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर जास्त असल्यामुळं तिथं काय होतं आहे तर लगेचच रिॲक्शन होती. पण विंटर सीझनमध्ये काय बघितलं आपण, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणार आहे, पण तिथे काय आहे रे, टेम्परेचर कमी आहे, त्यामुळं वेळ जास्त लागतो. सो नाऊ लेट अस सी फॅक्टर विच डिसाइड द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचे कोणते फॅक्टर्स आहेत ते आपण इथं बघणार आहे, बरोबर आहे. आता पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. पहिला आहे तो म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टंट. नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजे बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजेच आपल्याला इथं काय शिकायचं आहे की रिॲक्शन होत असताना, केमिकल रिॲक्शन जी होत असते ती केमिकल रिॲक्शन होत असताना कोणते फॅक्टर्स त्याच्यावर अफेक्ट करतात. रिॲक्शन जास्त होणं किंवा कमी होणं, हे कोणते फॅक्टर्स आहेत हे आपण वन बाय वन बघणार आहे. त्यातला पहिला आहे नेचर ऑफ रिॲक्टंट, बी साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, सी concentration of the reactant, fourth temperature of the reaction, and fifth catalyst. These are the 5 factors. One by one we will see now. आता एक एक आपण बघूया. पहिला आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. खूप सोपं आहे की तुम्ही म्हणाल की रिॲक्टंट आपण जे घेणार आहोत त्याचं नेचर कसं आहे. ठीक आहे, मग बघा, लेट अस सी. नेचर म्हणजे तर स्वभाव नाही, स्वरूप कसं असणार आहे ते घेणार आहे आपण. लेट अस सी द रिॲक्शन ऑफ द मेटल ॲल्युमिनियम. पहिला एक मेटल घेतला ॲल्युमिनियम आणि दुसरा घेतला झिंक. ठीक आहे, विथ अ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. 3 आपण इथं रिॲक्टंट घेतले, ॲल्युमिनियम, झिंक आणि HCl घेतलेले. ऑन रिॲक्शन ऑफ बोथ Al and Zn विथ अ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2 gas is liberated and water soluble salt of these metals are formed. आता त्यांनी काय म्हणले की पहिल्यांदा तुम्ही ॲल्युमिनियम घ्यायचं, ते डायल्यूट HCl मध्ये टाकायचं. डायल्यूट HCl मध्ये टाकल्यानंतर असं होणार आहे की तुम्हाला हायड्रोजन गॅस रिलीज होताना दिसतोय. त्याचबरोबर तशीच रिॲक्शन ज्यावेळी तुम्ही झिंक बरोबर करताय त्यावेळेसुद्धा हायड्रोजन गॅस रिलीज होताना दिसतोय. ठीक आहे, द रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक प्लेस फास्टर ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. आता लक्षात घ्या, आपण 2 इथं मेटल्स वापरले होते, ॲल्युमिनियम आणि झिंक, दोन्हीसुद्धा हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये टाकलेत. पण रिॲक्शन जी जास्त होती, स्पीड कुणाचा जास्त आहे, ॲल्युमिनियमचा जास्त आहे. द रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक प्लेस फास्टर ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. झिंक मेटलची रिॲक्शनपेक्षा ॲल्युमिनियमची रिॲक्शन काय होते, फास्टर होती. मग हे कशावर अवलंबून आहे, का फास्ट होतीये. इथं बघा, द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. हे असं का होतं आहे तर ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Zn. ॲल्युमिनियम हा मेटल आहे जो झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. ॲक्च्युली आपण हे रिॲक्टिव्हिटी मेटलमध्ये बघणार आहे. जे चॅप्टर तुमचं मेटलर्जी आहे त्याच्यामध्ये कोणते मेटल हायर रिॲक्टिव्ह आहेत, कोणते लोअर आहेत हे आपण वन बाय वन बघणार आहे. फक्त इथं नेचरमध्ये आपण काय बघतोय, ॲल्युमिनियम इज ए मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, सो रिॲक्शन इज फास्टर इन अ aluminum. Okay, therefore the rate of reaction of Al with the hydrochloric acid is higher than that of Zn. Nature of reactivity of reactant influences the rate of chemical reaction. Make it underline. त्या लाईनला अंडरलाईन करा. नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी म्हणजे रिॲक्टंटचं नेचर काय आहे. Nature of reactivity of reactant influences the rate of chemical
रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजे तो जो आपण रिॲक्टंट घेणार आहे ते रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी किती आहे, हायर आहे, मॉडरेट आहे का लोअर आहे. लोअर असेल तर रिॲक्शनला जास्त वेळ लागणार आहे, हायर असेल तर रिॲक्शन लगेच होणार आहे. सो मेक इट अंडरलाईन. नाऊ बी पॉईंट. पहिला पॉईंट झाला नेचर ऑफ द रिॲक्टंट. नाऊ सी बी साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट. आता आपण जे रिॲक्टंट घेणार आहोत त्या रिॲक्टंटच्या पार्टिकलची साईज कशी आहे याच्यावर सुद्धा रिॲक्शनचा स्पीड अवलंबून असतो किंवा रेट अवलंबून असतो. त्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितले. ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितले बघा, ॲपरॅटस तुम्हाला 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत, एक बॅलन्स घ्यायचा आहे म्हणजे तराजू असं तो घ्यायचा आहे, आणि दुसरं म्हणजे मेजरिंग सिलेंडर, मोजमाप करण्यासाठी जे एक सिलेंडर शेपचं स्ट्रक्चर असतं त्याला मेजरिंग सिलेंडर असं म्हटलं जातं. केमिकल्स काय काय घ्यायचे आहेत रे, पीस ऑफ शहाबादी टाईल्स, पावडर ऑफ शहाबादी टाईल, डायल्यूट HCl. शहाबादी फरशी तुम्हाला माहिती आहे, जे तुकडे घ्यायचे त्याची पावडर घ्यायची आणि डायल्यूट HCl घ्यायचं, म्हणजे शहाबादी फरशीचा तुकडा आणि त्याची पावडर आपल्याला लागणार आहे, आणि त्याबरोबर HCl घ्यायचा, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता इथं तुम्हाला बघा, इथं केमिकल्समध्ये आपण पहिल्यांदा पीसेस घेतले आणि नंतर काय घेतले, त्या टाईलची पावडर घेतलेली आहे. फरक काय बघा, प्रोसिजरमध्ये काय बघतोय आपण, शिकतोय काय, साईज ऑफ पार्टिकल्स. मग तुमच्या लक्षात आलं असेल की तर आपण जे केमिकल घेतलेले आहेत शहाबादी टाईल्सचे पीसेस आहेत म्हणजे साईज मोठी आहे, शहाबादी टाईल्सची पावडर घेतलेली आहे म्हणजे ते पार्टिकल्स कसे असणार आहेत, लहान असणार आहेत. मग रिॲक्शनमध्ये कसा त्याचा परिणाम होतो तो बघूया. प्रोसिजरमध्ये त्यांनी असं म्हटलंय, टेक अ पीसेस अँड पावडर ऑफ शहाबादी टाईल्स इन इक्वल वेट इन 2 टेस्ट ट्यूब. घेताना दोन्ही सुद्धा म्हणजे शहाबादी टाईलचे तुकडे आपण मोजून घ्यायचे आहेत, तेवढीच शहाबादी टाईलची पावडर सुद्धा मोजून घ्यायची, इक्वल वेट, दोन्हीचं वजन सारखं असणार आहे एवढं तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आणि 2 टेस्ट ट्यूबमध्ये ते टाकायचं. त्यानंतर काय करायचं, दोन्हीमध्ये 10 ml डायल्यूट HCl टाकायचं आहे इन ईच ऑफ द टेस्ट ट्यूब. दोन्हीमध्ये 10 ml डायल्यूट HCl टाकायचं आहे. Observe whether references of CO2 is formed at a faster or slower speed. तुम्हाला बघायचं की रिॲक्शन होत असताना CO2 जो बाहेर पडतोय तो CO2 कशामध्ये फास्टर आहे आणि कशामध्ये स्लोअर स्पीड, म्हणजे जो काही CO2 गॅस लिबरेट होतोय, बाहेर पडतोय, तो कुणामध्ये लवकर पडतोय, कोणत्या रिॲक्शनमध्ये जास्त पडतोय. You must have found in the above activity that CO2 effervescence is formed slowly with the pieces of शहाबादी tile while at a faster speed with the powder. म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही की ज्या ठिकाणी पावडर आपण यूज करतोय रिॲक्शन इथं स्पीड जास्त असणार आहे, कारण इथं साईज ऑफ पार्टिकल कमी आहे, बरोबर आहे, लहान आहेत, कमी आहेत म्हणण्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळं जिथं आपण पावडर घेतलेली आहे तिथं CO2 जास्त बाहेर पडताना दिसतो, म्हणजे लगेचच बाहेर पडताना दिसतो. त्या मानानं ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण शहाबादी टाईलचे पीसेस घेतलेले आहेत तिथं तुम्हाला CO2 बाहेर पडताना उशिरा दिसेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीवरनं काय कळते बघा, शेवटचा पॅरेग्राफ. द अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट the rate of reaction, underline करून घ्या, the rate of reaction depends upon size of the particles of the reactant taking part in the reaction. reaction मध्ये जे reactants participate होतात त्याची साईज किती आहे, साईज जर लहान असेल तर रिॲक्शन पटकन होणार आहे आणि साईज जर जास्त असेल, मोठी असेल तर रिॲक्शन व्हायला वेळ लागणार आहे. रेट ऑफ रिॲक्शन बघा, मी पुन्हा वाचते, अंडरलाईन करून घ्या. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट पण महत्त्वाचा आहे, स्मॉलर इन साईज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल. जर रिॲक्टंट पार्टिकल स्मॉलर असतील तर रिॲक्शनचा रेट कसा असणार आहे, हायर असणार आहे. MCQला हा क्वेश्चन विचारला जातो की जर रिॲक्टंटचा साईज कशी असेल, स्मॉलर असेल तर रिॲक्शनचा रेट जास्त असणार आहे. ह्याच्या अपोजिट रिॲक्टंटची साईज जर लार्ज असेल तर रिॲक्शनचा रेट जो आहे तो कसा असणार आहे, स्लो असणार आहे. खूप सोपं आहे, फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. पहिला झाला आपला नेचर ऑफ द रिॲक्टंट, सेकंड वी सॉ नाऊ साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट, आणि थर्ड वन नाऊ वी विल सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. आता जे आपण रिॲक्टंट घेतोय त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, ते डायल्यूट आहे का कॉन्सन्ट्रेटेड आहे. डायल्यूट असेल तर रिॲक्शनला वेळ लागणार आहे,
कॉन्सन्ट्रेटेड घेतलं तर रिॲक्शन जास्त होणार आहे. ठीक आहे, बघूया आपण. लेट अस कन्सिडर the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with CaCO3. आपण ही रिॲक्शन पाठीमागं बघितलेली आहे. कॅल्शियम कार्बोनेटमध्ये आपण एकदा डायल्यूट HCl टाकलं आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं. म्हणजे डायल्यूट HCl एकामध्ये टाकलं आणि दुसऱ्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक म्हणजे HCl टाकलं. ठीक आहे, दोन्हीमध्ये पण HClच टाकलं. रिॲक्टंट सेम आहे. कॅल्शियम कार्बोनेट 2 टेस्ट ट्यूबमध्ये घेतलंय, त्याच्यामध्ये आपण एकामध्ये डायल्यूट HCl टाकतोय, एकामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकतोय. मग इथं फरक काय दिसतो बघा. डायल्यूट HCl रिॲक्ट स्लोली, कारण HCl आपण जे वापरले ते डायल्यूट आहे, त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट बरोबर रिॲक्शन होत असताना ती रिॲक्शन कशी होणार आहे, स्लोली होणार आहे. अँड देअर बाय CaCO3 डिसॅपियर स्लोली अँड CO2 ऑल्सो लिबरेट स्लोली. म्हणजे ही काही रिॲक्शन होती, साधी रिॲक्शन म्हटल्यावर आपण CaCO3 प्लस HCl ज्यावेळेस रिॲक्शन होतीये त्यावेळेस तो CaCO3 आहे तो डिसॅपियर होतोय आणि काय बाहेर पडतोय त्यातून, CO2 गॅस लिबरेट होतोय. ठीक आहे, पण ह्यासाठी ही रिॲक्शन होण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे. ऑन द अदर हँड द रिॲक्शन्स विथ अ कॉन्सन्ट्रेटेड HCl टेक प्लेस रॅपिडली. आणि जर आपण डायल्यूट HClच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेटेड HCl त्याच्यामध्ये वापरलं तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन फास्ट होते आणि CaCO3 जो आहे तो काय होतो रे, डिसॅपियर होतो फास्टली. मगाशी डिसॅपियर कसा होत होता, स्लोली होत होता, आता मात्र कसा होतोय, फास्ट होतोय. ठीक आहे, डिसॅपियर फास्ट असं म्हटलंय. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट फास्टर दॅन डायल्यूट ॲसिड. मेक इट अंडरलाईन. जर आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड डायल्यूट ॲसिडच्या ऐवजी जर वापरलं तर साहजिकच रिॲक्शन काय होते, फास्टर होते. विच मीन्स दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इथं मॅथमॅटिक्सचा भाग आला बघा. रेट ऑफ रिॲक्शनचा रेट हा प्रपोर्शनल आहे. कसा प्रपोर्शनल आहे, इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे जर रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा जास्त असणार आहे. जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा कसं असणार आहे, कमी असणार आहे. यांच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे. वाढलं की वाढलं, कमी झालं की कमी झालं. ओके, बघा मी पुन्हा वाचते. रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. ओके, नाऊ पॉईंट डी, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. मगाशी आपण उदाहरण बघितलं होतं, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होत आहे, हिवाळ्यामध्ये त्याला जास्त वेळ लागतोय, तर समरमध्ये पटकन दही होत आहे, दुधापासून दही लगेचच बनत आहे. म्हणजेच while studying decomposition reaction you have carried out decomposition of limestone. आपण ज्यावेळेस डिकम्पोजिशन रिॲक्शन बघितली किंवा त्याच्या अगोदर ॲक्टिव्हिटी बघितली ज्याच्यामध्ये लाईमस्टोनचं डिकम्पोजिशन आपण शिकलो होतो. मग त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असं म्हटलंय, इन दिस ॲक्टिव्हिटी लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या लाईम वॉटरला म्हणजे चुनाची जे पाणी आहे त्या चुन्याच्या पाण्याला जोपर्यंत तुम्ही हीट करत नाही, ठीक आहे, तोपर्यंत ते काय होत नाही, मिल्की होत नाही. बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ रिॲक्शन. फ्रॉम दिस इट इज लर्न दॅट रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन द इन्क्रीजिंग द टेम्परेचर. म्हणजे यातून आपल्याला असं कळतंय की त्या रिॲक्शनचा रेट कधी वाढतो, एखाद्या रिॲक्शनचा रेट केव्हा वाढतो, जर त्याला लागणारं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर. ठीक आहे, द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. याचं साधं एक उदाहरण, घरी तुमची मम्मी इडलीचं पीठ करत असते, हिवाळ्यामध्ये ते फर्मंटेशन होण्यासाठी वेळ जास्त लागतो, म्हणजे ते पीठ तयार होण्यासाठी वेळ जास्त लागतो कारण टेम्परेचर काय असतं त्यावेळेस कमी असतं. पण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळं त्याचं जे पीठ आहे ते लवकर आंबतं, म्हणजे त्याला आपण फर्मंटेशन म्हणतो. फर्मंटेशनचा रेट जो आहे तो विंटर सीझनमध्ये कमी असतो किंवा स्लो असतो कारण टेम्परेचर कमी असतं. ठीक आहे, डी, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन मीन्स रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. ह्याच्या अपोजिट आपण असं म्हणू शकतो, द रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस ऑन डिक्रीजिंग द टेम्परेचर. टेम्परेचर आपण कमी केलं तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, नाऊ
कॅटलिस्ट. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा. कॅटलिस्ट म्हणजे काय? हा कॅटलिस्ट रिॲक्शनच्या रेटवर कसा परिणाम करतो? तर कॅटलिस्ट म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे. व्हॉट इज कॅटलिस्ट? कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स जो काय करतो रे, रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाही. ज्या काही केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या केमिकल रिॲक्शनमध्ये तो पार्टिसिपेट होत नाही, पण त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवतो. त्या सबस्टन्सला काय म्हटलं जातं? कॅटलिस्ट असं म्हटलं जातं. मागच्याही लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं. आधी डेफिनेशन बघूया, मग आपण एक्सप्लेनेशन बघूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट? द सबस्टन्सेस in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change is called a catalyst. Catalyst म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यामुळं केमिकल रिॲक्शन होत असताना किंवा केमिकल रिॲक्शन चेंजेस होत असताना त्याचा रेट आहे तो काय करतो? तो वाढवतो, पण त्याच्यामुळं कोणताही केमिकल चेंज होत नाही. कॅटलिस्ट हा असा पदार्थ आहे की ज्याच्यामुळं केमिकल, मगाशी मी तुम्हाला म्हटलं केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, याचा अर्थ त्याच्यामुळं कोणताही केमिकल चेंज होत नाही. फक्त तो काय करतो? केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतो, फास्ट करतो. म्हणजे जी रिॲक्शन 10 मिनिटामध्ये होणार असेल तर कॅटलिस्ट यूज केल्यामुळं ती काही मिनिट्समध्ये म्हणजे 2-3 मिनिटामध्ये किंवा सेकंडमध्ये सुद्धा होते. ओके, ही डेफिनेशन अंडरलाईन करा, नोटबुकमध्ये लिहायची आहे तुम्हाला. The substance in whose presence the rate of chemical reaction changes. केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे जो चेंज होतो विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड ॲज अ कॅटलिस्ट. मग आता इथं त्यांनी काय सांगितलं बघा, एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेट ज्यावेळेस तुम्ही त्याला हीट करताय, बघा हे पोटॅशियम क्लोरेट आहे KClO3. हा पोटॅशियम क्लोरेटला ज्यावेळेस तुम्ही हीट करताय, ट्रायंगलचं चिन्ह दाखवले बघा, त्यावेळी त्याचं डिकम्पोजिशन होतं. ही रिॲक्शन कोणती आहे? डिकम्पोजिशन. कारण रिॲक्टंट एक आहे, प्रोडक्ट मात्र 2 किंवा 2पेक्षा जास्त आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग ज्या वेळेस पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोजिशन होतंय त्यावेळेस इथं काय तयार झालं रे? पोटॅशियम क्लोराईड तयार झालं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर काय तयार झालं? ऑक्सिजन बाहेर पडला. मग इथं आपल्याला हीट द्यावी लागली. ठीक आहे, द रेट ऑफ द अबव रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन टेम्परेचर. हावेवर KClO3 decomposes rapidly in the presence of manganese dioxide, that is MnO2, to liberate O2. आता बघा त्यांनी असं म्हटलं की ही रिॲक्शन चालू आहे की आपण पोटॅशियम क्लोराईडला हीट दिलं, KCl आणि O2 ऑक्सिजन बाहेर पडणार आहे. पण ह्या रिॲक्शनचा जर स्पीड आपल्याला वाढवायचा आहे तर नुसतं हिटिंग करून त्याचा स्पीड वाढत नाही आहे, किंवा त्याचे पार्टिकलचे साईज किती आहे त्याच्यावरून त्याचा स्पीड होत नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? एक कॅटलिस्ट यूज करावा लागतोय. त्या कॅटलिस्टचं नाव दिलं आहे बघा, मॅंगनीज डायऑक्साईड. हा मॅंगनीज डायऑक्साईड कॅटलिस्ट यूज केला तर ह्या रिॲक्शनचा स्पीड वाढतोय. इथं कोणताही केमिकल म्हणजे MnO2 तुम्ही जे काही मॅग्नेशियम डायऑक्साईड यूज करताय त्यामुळं कोणताही केमिकल चेंज होत नाही किंवा नवीन प्रोडक्ट तयार होत नाही. फक्त काय केलं जातं? रिॲक्शनचा स्पीड वाढवला जातो. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. अजून एक एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं बघा, H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. डिकम्पोजिशनमध्ये ते एक्झाम्पल पाहिलं होतं. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इंटू वॉटर अँड ऑक्सिजन. ज्यावेळेस हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन होतं आहे त्यावेळेस प्रोडक्ट काय तयार होतात? वॉटर अँड ऑक्सिजन. आणि हा रिॲक्शन होण्यासाठी रूम टेम्परेचरला जर करायचं म्हटलं तर याला फार वेळ लागतो. ठीक आहे, टेक प्लेस स्लोली ॲट ए रूम टेम्परेचर. आणि जर तुम्हाला त्याचा रेट वाढवायचा असेल, ती रिॲक्शन स्पीडअप करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही काय ॲड करू शकता? मॅंगनीज डायऑक्साईड पावडर जर तुम्ही त्या रिॲक्शनमध्ये यूज केली तर ही जी डिकम्पोजिशन आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचं ती स्पीड होणार आहे, म्हणजे त्याचा रेट जास्त असणार आहे. जर तुम्ही मॅंगनीज डायऑक्साईड वापरलं नाही तर त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे पण त्यासाठी वेळ लागणार आहे. पण त्याच्याऐवजी जर आपण काय केलं? मॅंगनीज डायऑक्साईड जर त्याच्यामध्ये वापरलं तर काय होणार आहे? रिॲक्शनचा रेट वाढणार आहे. ठीक आहे, कॅटलिस्टपर्यंत आपण बघितलं. आता लक्षात घ्या, आपण हे सगळे पॉईंट्स काय बघितले होते? फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन.
केमिकल रिॲक्शन होण्यासाठी कोणकोणते फॅक्टर किंवा त्याचा रेट जास्त असण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, परिणाम करतात. पहिला होता नेचर ऑफ रिॲक्टंट. खूप इझी आहे बघा, 2-3 मार्काला क्वेश्चन आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. नेचर ऑफ द रिॲक्टंट, बी साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट, डी टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन आणि लास्ट वन आपण बघितला होता तो म्हणजे कॅटॅलिस्ट, ज्याला आपण मराठीमध्ये उत्प्रेरक असं म्हणतो. आता काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. डू यू नो मध्ये क्वेश्चन्स नाही, सॉरी ॲक्च्युअली डू यू नो रीड करते मी. जरी एक्झामसाठी तुम्हाला नसतील तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ते. ओके, आताच्या एक्झामला हे नसणार आहे, सिलेबस म्हणून तुमच्या कट झाले आत्ताच्या, पण हे रिॲक्शन्स माहीत असणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट असं म्हटलं आहे, वन ऑफ मोर केमिकल रिॲक्शन टेक प्लेस ड्युरिंग एव्हरी केमिकल चेंज. प्रत्येक केमिकल चेंज ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस एक किंवा एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असतात. हा पहिला पॉईंट. केमिकल चेंज होतो याचा अर्थ त्याच्यामध्ये काय होतं आहे, केमिकल रिॲक्शन्स होत असतात. ठीक आहे. सेकंड पॉईंट, सम केमिकल रिॲक्शन ऑकर्स ॲट ए फास्ट स्पीड वेअर ॲज सम ऑकर्स ॲट ए स्लो स्पीड. काही रिॲक्शनना जास्त वेळ लागतोय होण्यासाठी तर काही रिॲक्शनचा स्पीड कमी असतो. थर्ड पॉईंट, स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटली. जर तुम्ही एक स्ट्रॉंग ॲसिड घेतलं आणि त्याच्याबरोबर स्ट्रॉंग बेस घेतलं तर यांची रिॲक्शन पटकन होते. स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस रिॲक्ट इन्स्टंटली म्हणजे पटकन त्यांच्यामध्ये रिॲक्शन होते. नेक्स्ट फोर्थ पॉईंट, इन आवर बॉडी एन्झाईम इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन. तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये लेसन नंबर 2 मध्ये आपण पाहिलं वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत असतात, फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स आहेत आणि त्या रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी म्हणजे रेस्पिरेशनसाठी असेल, फूड डायजेशनसाठी असेल, वेगवेगळ्या रिॲक्शन्स तुम्ही शिकलेला आहात आणि मग त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स आहेत आणि एन्झाईम्स म्हणजेच कॅटॅलिस्ट, जे केमिस्ट्रीमध्ये आपण त्याला कॅटॅलिस्ट असं म्हणतोय, ते एन्झाईम्स शब्द बायोलॉजीमध्ये वापरला जातो किंवा ह्युमन बॉडीमध्ये जे काही कॅटॅलिस्ट आहेत त्यांना एन्झाईम्स असं नाव दिलंय. नेक्स्ट, पेरिशेबल फूड स्टेट गेट प्रिझर्व लॉंगर इन अ रेफ्रिजरेटर. तुम्हाला माहिती आहे जे पदार्थ खराब होतात ते अन्न पदार्थ आपण रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवतो. का तर त्याचं टेम्परेचर काय असतं रेफ्रिजरेटरचं कमी असतं. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूड स्टफ गेट लोअर ड्यू टू द लो टेम्परेचर अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन. म्हणजे आपण म्हणतो की समजा घरी आपण एखादी भाजी केली आणि तुम्हाला ती 2 दिवस ठेवायची तर तुम्ही काय करता, ती फ्रीजमध्ये ठेवता. जर रूम टेम्परेचरला ठेवली तर ते काय होणार आहे, पेरिश म्हणजे खराब होणार आहे. पण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यामुळं त्याचं डिकम्पोजिशन जे आहे त्याचा रेट कमी होणार आहे, कारण टेम्परेचर कसं आहे तर कमी आहे. ओके, आणि त्या भाज्यांचा फ्रेशनेस जो आहे तो सुद्धा मेंटेन केला जातो. आता हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही तुमच्या मम्मीला सांगू शकता. व्हेजिटेबल कुक्स क्विकली ऑन ऑइल रॅदर दॅन ऑन वॉटर. जर भाज्या बनवायच्या असतील आणि पटकन शिजवायच्या असतील तर त्या तेलामध्ये लवकर शिजतात. कुणापेक्षा, पाण्यामध्ये शिजवण्यापेक्षा त्या कशामध्ये लवकर शिजतात, तेलामध्ये शिजवतात म्हणजे शिजू शकतात. तो रेट आहे, तो रेट इथं फास्टर आहे. Then 7, the chemical reactions are profitable in the chemical factories if their rate is faster. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या इंडस्ट्री किंवा केमिकल फॅक्टरीजमध्ये बऱ्याच अशा केमिकल रिॲक्शन्स होत असतात आणि जर त्या केमिकल रिॲक्शन फास्ट होत असतील, जर त्याचा रेट फास्ट होत असेल तरच त्यांना ते प्रॉफिटेबल आहे. म्हणजे त्या इंडस्ट्रीला ते कसं असतं, फायदेशीर असतं. आता घरी बघा किंवा तुम्हाला बेकरीमध्ये माहिती आहे, बेकरीमध्ये मैद्यापासून पाव बनवले जातात. नुसतं जर तुम्ही मैदा असाच आंबवायचा, फर्मंट करायचा म्हटला तर त्याला जास्त वेळ लागणार आहे. पण ते बेकर्स काय करतात, त्याच्यामध्ये ईस्ट टाकतात. ईस्ट काय करतं तर ही जी रिॲक्शन फर्मेंटेशनची रिॲक्शन स्पीडअप करतोय. म्हणजेच कोणत्याही केमिकल फॅक्टरीजमध्ये तिथं होणाऱ्या केमिकल रिॲक्शनचा रेट जास्त असेल तरच त्या फॅक्टरीजला काय होत असतो, प्रॉफिट होत असतो. नेक्स्ट 8 पॉईंट, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जसं बॉडीमध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स आहेत तशा आपल्या एन्व्हायरमेंट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन होत असतात आणि त्याचा जो रेट आहे तो सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने कसा आहे, इम्पॉर्टंट आहे.
ओके. अँड 9th वन, अँड इट्स मोर इम्पॉर्टंट, कालच मला वाटतंय ओझोन लेअर डे झाला होता. द ओझोन लेअर इन द अर्थ ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट द लाईफ ऑन द अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑफ द सन. तुम्हाला माहिती आहे की ओझोन लेअर जो आहे अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधला, तो काय करतो रे, जी अर्थवर लाईफ आहे त्या म्हणजे सजीवांचं रक्षण करतोय. कशापासून? जे सनचे अल्ट्राव्हायलेट रेडिएशन आहे, सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत, ज्याला अल्ट्राव्हायलेट UV असं म्हणतो आपण, ह्या रेडिएशनपासून हे ओझोन लेअर काय करतं रे, सजीवांचं संरक्षण करतं. मग इथं काय त्यांनी पुढं म्हणलंय, द प्रोसेस ऑफ डिप्लिशन ऑर अ मेंटेनन्स ऑफ दिस लेअर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्यूल. आता हा ओझोन लेअर जो आहे तो कशाने बनलेला आहे? ओझोन मॉलिक्यूलनी बनलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे काही ठिकाणी ओझोन लेअर आहे तो कमी झाला आहे, त्याचं डिप्लेशन झालं आहे. ठीक आहे, अंटार्क्टिकासारख्या बऱ्याचशा ठिकाणी तिथं होल पडलेले आहेत. मग ही जे डिप्लेशन किंवा मेंटेनन्स आपण ठेवतोय ओझोन लेअरचा, हा सुद्धा कशावर डिपेंड आहे? इट डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्यूल. ओझोन मॉलिक्यूल किती तयार होतोय किंवा किती डिस्ट्रक्ट होतोय हे सुद्धा ह्याच्यावरच अवलंबून आहे. ओझोन मॉलिक्यूल किती आहे किंवा त्याच्यामध्ये रिॲक्शन कशी होतीये याच्यावरून ओझोन लेअर अवलंबून असतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? कारण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन घेणार आहोत. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? फॅक्टर्स बघितले जे काय करतात, अफेक्ट करतात रेट ऑफ केमिकल रिॲक्शनसाठी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन्स बघणार आहोत, पण त्या कोणत्या रिॲक्शन ते इम्पॉर्टंट आहे, ज्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हटलं जातं. सो उद्याच्या लेक्चरला आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पाहणार आहोत.